तर बुर्ज खलिफावर हल्ला झाला किंवा इकडे मिसाईल फुटताय किंवा बॉम्ब फुटताय, असं जे काही म्हणजे इंडियन न्यूज चॅनलमध्ये सांगलं जात आहे ते एकदम खरं नाही आहे. खरं काय आहे मी तुम्हाला सांगतो. कारण माहिती आहे का, याच्यामुळे इंडियामध्ये एकदम अफरातफरीचा माहोल होई जायला आहे. आणि जे आम्ही जेचे मुलं UAE राहत आहे त्यांच्या घरी कॉल जाई राहिले किंवा समजा बाकी लोक त्यांना सांगताय किंवा ते न्यूजवर पाहताय, तर त्यांचा पण म्हणजे जीव घाबरतोय. त्याच्यामुळे रिअल कंडिशन काय कोणाला माहीत नाही आहे आणि हे न्यूज चॅनलवर पाहून त्यालाच खरं मानताय सर्वजण. तर रिअलमध्ये असं काहीच होत नाही आहे. जे काही होत आहे आता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, इकडे 3 प्रकारच्या मिसाईलीवर हल्ला केला गेला आहे. ज्याच्यामध्ये आहे ड्रोन आहे, ज्याच्यामध्ये क्रूज मिसाईल आहे आणि काहीतरी अजून एक आहे बॅलिस्टिक मिसाईल म्हणून. तर ते 3 ह्याच्यात, तर ह्या टोटल एक किती 812 मिसाईल सोडल्या होत्या. पैकी 755 त्यांनी इंटरसेप्ट करून टाकलेले आहे, 755 मिसाईल. तर बाकीचे जेवढं पण आहे ते खास करून जबेल अली पोर्ट साईडलेच झालं जे काही झालं ते. आणि जबेल अली पोर्टला आग लागली. बाकी ठिकाणी जसं की पाम जुमेरा झालं किंवा बुर्ज अल अरब झालं, तरी जे आग लागलेली आहे ते इंटरसेप्शनचे जे पार्ट त्याचे पडले खाली आहे, त्याच्यामुळे लागलेली आग आहे. आणि हे बाकीचे जे न्यूज आहे ते सर्व फेक आहे. आणि व्हिडिओ जे येत आहे ते सर्व AI जनरेटर आहे. काही दुसरे व्हिडिओ असतील दुसऱ्या देशाचे, ते फक्त दुबईचं नाव टाकताय. आणि दुबई टर्मिनल 3ले एक मिसाईल म्हणजे इंटरसेप्ट केलेली मिसाईल खाली पडली. त्याच्यामुळे तिथं थोडंसं एक ठिकाणी म्हणजे बिल्डिंगला डॅमेज झालं आहे, बस दुसरं काहीच नाही झालं आहे. सर्वजण सेफ आहे. रेग्युलर चालू आहे तसंच काम चालू आहे. सर्व गव्हर्नमेंट म्हणा प्रायव्हेट म्हणा सर्व गोष्टी चालू आहे. जसं की मॉल म्हणू शकता. इव्हन बुर्ज खलिफाचा फाउंटेन शो आणि लाईट शोसुद्धा बंद पडलेला नाही आहे अजून. सर्व एकदम नॉर्मल आहे. काळजी करायची काहीच गरज नाही आहे. एकदम सेफ आहे सर्वजण इकडे. आणि दुबईनं ऑफिशियली डिक्लेअर पण केलं आहे की त्यांनी त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिव्ह केल्यामुळे की कोणालाच काही हे करायची गरज नाही आहे, घाबरायची. आपण सक्षम आहे समोरच्याला उत्तर देण्यासाठी म्हणून. तर चला, एवढंच बोलून मला जास्त बोलायचं नव्हतं. बाकी सर्वजण चिंतेत असल्यामुळे हा व्हिडिओ बनवणं पडला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.